आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत मेंदूला मार लागला। सांगली जिल्हा तालुका खानापूर मादळमोठी येथील रहिवासी 20 वर्षीय तरुण धनराज सुभाष भारते यास 7/6/2025 रोजी लेंगरे ते भूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर बंगाली बारच्या जवळ धनराज भारते यास अभिषेक शिवाजी फाळके, अजय विलास कदम, आकाश फाळके तिघेही राहणार भूर तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी संगमत करून किरकोळ कारणावरून भारतीयाला बेदम मारहाण करण्यात आली। यामध्ये त्याच्या मेंदूला जबर मार लागला होता, कारण मारहाण करतेवेळी त्याला डांबरी रस्त्यावर डोक्यावर आपटले होते। तदनंतर भारते हा घरी गेला व डोकं दुखतंय असं त्याने आपल्या आईला सांगितलं। आईने घरगुती उपचार केला, परंतु त्याचं डोकं दुखायचं काही थांबलं नाही। 3 दिवसाच्या कालांतराने त्याला विटा येथील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता ओमश्री हॉस्पिटलमधून त्यांना सांगण्यात आले की तुमच्या मुलाच्या मेंदूला मार लागल्यामुळे त्याला तात्काळ सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी नेणे गरजेचे आहे। ओमश्री येथून रेफर केल्यावरती भारती हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करण्यात आले। तेथील डॉक्टरांनी तातडीने MRI करून मेंदूला मार लागल्याच्या कारणामुळे डोकं दुखण्याचे कारण सांगितले। तर नंतर 12/6/2025 रोजी पीडित मुलाच्या आईने विटा पोलीस स्टेशन गाठून विटा पोलीस स्टेशन सेक्शन कलम भारतीय न्याय संहिता BNS 2023 117/2 352 351/2 3/5 प्रमाणे वरील तिन्ही आरोपींविरुद्ध रितसर तक्रार दिली असून वरील तिन्ही आरोपींवरती पोलिसांनी आपले कर्तव्य तर बजावले, परंतु सध्या पीडित मुलगा याला भारती हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये उपचार सुरू असून त्याच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे। वरील तिन्ही आरोपींनी जीव घेण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या हमल्याच्या कलमा न लावता हॉस्पिटलमधून रिपोर्ट्स आणून सुद्धा किरकोळ भांडणाच्या कलमा लावून वरील तिन्ही आरोपींना जामिनावरती सोडण्यात आले असून पीडित मुलाच्या आईने या कार्यवाहीवरती आक्षेप घेत माझ्या मुलाला ज्यांनी मारहाण केली त्यांनी येणारा दवाखान्याचा खर्च द्यावा, कारण आमची परिस्थिती या दररोजच्या होणाऱ्या खर्च उचलण्याइतपत नाही। आम्ही काबाड कष्ट करून जगतोय। या तिन्ही मुलांनी संगमत करून माझ्या मुलाला मरणाच्या दारात आणून सोडलं। याचे सर्वेसर्वा अभिषेक शिवाजी फाळके, अजय विलास कदम, आकाश फाळके हे असून यांना कठोर शिक्षा देण्याऐवजी किरकोळ कलमा लावून या गंभीर गुन्ह्यातून वाचवणारे विटा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी जबाबदार असल्याचे पीडित मुलाच्या आईने आरोप केला आहे। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी अनिल लोखंडे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।